जय गजानन जयतु संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेमध्ये आपल्या समोर असणारी पुढची अन्योक्ती चंदनान्योक्ती. चंदनाच्या वृक्षाला उद्देशून कवींनी सुभाषित केलं. ते करत असताना चंदनाच्या काही गुणांचं वर्णन आपल्या समोर केलं आणि त्या गुणांच्या नंतर त्या गुणांच्या सोबत असणारा पण अत्यंत भीषण अशा प्रकारचा एक विषय तोही आपल्या समोर सांगितला. आणि मग अशा गुणांनी आणि अवगुणांनी युक्त असणाऱ्या व्यक्तीबद्दल जणू काही आपल्या समोर ते निदर्शन करतायत, त्याच्याकडे आपला अंगुली निर्देश करतायत. अशा पद्धतीची सुंदर अन्योक्ती कशी आहे, एक एक शब्द फोडून पहिल्यांदा वाचू की जेणेकरून आपल्याला त्या शब्दांना ऐकता ऐकताच त्याचे अर्थ आपल्या समोर स्पष्ट होतील. सौरभ्यम भुवनत्रये अपि विदितम शैत्यम तु लोकोत्तरम कीर्तिः किंच दिगंगणांगन गता किंतु तद एकम शृणु सर्वान एव गुणान इयम निगीरते श्रीखंडते सुंदरान उज्जंती खलु कोटरेषु गरल ज्वाला द्विजिह्वावली. अत्यंत सुंदर पद्धतीने चंदनाचं वर्णन आपल्या समोर केलं. काय काय सांगितलं, सुरुवातीला सगळ्या गुणांचं वर्णन केलं. बाकी ती बारकावेत लक्षात घ्या. त्या गुणांच्या वर्णनामध्ये आणि त्यात असलेल्या क्रमाचा सुद्धा आपल्याला शांतपणे विचार करता येतो. पहिला गुण सांगितला सौरभ्यम, सुगंधी. सुगंध हा चंदनाचा नितांत सुंदर अशा प्रकारचा गुण आहे. तुझा सुगंध कसा आहे नुसतं इथंच आम्हालाच येतो असं नाही. त्या सुगंधाचं वर्णन करताना सांगितलं सौरभ्यम भुवनत्रयेपि विदितम. विदित म्हणजे जाणीव असलेलं, माहिती असलेला हा तुझा सुगंध तीनही लोकांना माहिती आहे. तीन लोक कोणते, आपल्याकडे खरं तर 14 लोकांचं वर्णन सांगितलं. भूहु भुवहा स्वहा महहा जनहा तपहा सत्यम असे 7 स्वर्ग सांगितले. अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताल असे 7 पाताळ सांगितले. सप्त पाताल सप्त स्वर्ग यांना मिळून 14चा विषय. आणि मग या 14 मिळून एकत्रित 14 भुवन म्हणण्याची पद्धत आहे. म्हणून आई जगदंबेची आरती आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला हे शब्द माहिती आहेत. 14 भुवनांची स्वामिनी महिषासुरमर्दिनी असं आपण तिचं वर्णन करतो. 14 भुवनांचं वर्णन केलं. तुम्ही इथं तर 3च सांगितले. त्याचं उत्तर आहे हा, त्या 14 एकत्रित स्वरूपात 3चं वर्णन केलं. कमी करताना त्यांचं वर्गीकरण 3 मध्ये केलं. वरचे जे 6 आहेत भूहू सोडून भुवहा स्वहा महाजनहा या सगळ्यांना स्वर्ग म्हणतात. भूलोक त्याला आपण पृथ्वी म्हणतो आणि खालचे जे सगळे आहेत त्यांना पाताल म्हटलं. मग 3 लोकांचा विचार आला, स्वर्ग मृत्यू पाताळ. भुवन शब्दाचा अर्थ राहण्याची जागा. स्वर्गात देवता राहतात, पाताळात दैत्य राक्षस नाग राहतात आणि मधल्या पृथ्वीवर मनुष्य राहतात. ही जी रचना आहे ती पाहताना सांगितलं तीनही भुवनात या तीनही जागी तीनही स्थळी सगळ्या विश्वामध्ये त्या चंदनाचा सुगंध पसरलेला आहे. दुसरी गोष्ट सांगतात त्याचा गुणधर्म शैत्यम तु लोकोत्तरम. जसा भुवन शब्द वापरला तसा खाली लोक शब्द वापरला. दोन्हीचा अर्थ तोच आहे, लोकोत्तर. आता लोक शब्द हा मोठा मजेदार आहे. तो संस्कृत मध्ये बहुवचनी आला ना तर माणसं या अर्थाने असतो. पण लोक शब्द जर एकवचनी आला तर जसं आता आपण त्रिलोक म्हटलं, 3 लोक याचा अर्थ निवासस्थान अशा अर्थाने येतो. लोकोत्तर ज्याला आपण सध्या जग म्हणतो त्या जगाच्या पलीकडचा लोक विलक्षण, जग विलक्षण अशा प्रकारचा तुझी शीततेचा जो गुण आहे तो आहे. गंमत पहा आता कशी, क्रम कसा महत्वाचा असतो, क्रमाचा कसा विचार करता येतो ते आपल्या समोर मुद्दाम लक्षात घ्या. पहिल्यांदा सुगंधाचं वर्णन केलं, मग त्याच्या शीतलतेचं वर्णन केलं. दोन्ही गुण आहेत चंदनाचे, पण 2 मध्ये वर्णन करताना क्रम आधी सुगंधाचा का वापरला असेल तर त्याचं उत्तर आहे सुगंध नासिकेच्या द्वारे ग्रहण करण्याचा गुण आहे. गंध गुणाचा विषय आहे. गंधाचं ग्रहण नासिका करते म्हणून गंधाचा विचार पहिल्यांदा यासाठी आला की तो लांबूनही घेता येतो.
त्याच्यासाठी तुम्हाला जवळ जायची गरज नाहीये. चंदनापासून दुरून सुद्धा तुम्हाला चंदनाच्या गंधाचा आस्वाद घेता येऊ शकतो. पण शीतलतेचं तसं नाहीये. शीतलता हा त्वचेनी ग्रहण करण्याचा गुण आहे, स्पर्शाचा विषय आहे. आणि त्यासाठी तुम्हाला चंदनाच्या प्रत्यक्ष जवळ जावं लागतं. हात लावावा लागेल, मिठी मारावी लागेल, तेव्हाच शीतलता जाणवेल. ती नंतर जाणवणार आहे जवळ आल्यावर. म्हणून पहिल्यांदा सुगंध सांगितला, नंतर शीतलता सांगितली. दोन्ही गोष्टी अप्रतिम आहेत. तिसरी गोष्ट सांगितली कीर्ती. ही त्याची कीर्ती पसरलेली आहे. किंच, अरे सामान्य माणसांचं काय घेऊन बसला. दिगंगणा, दिग म्हणजे स्वर्ग, दिग अंगणा, त्या अंगणा म्हणजे तिथल्या स्त्रिया, स्वर्गातल्या स्त्रिया म्हणजे अप्सरा, त्यांचा जो गण म्हणजे समूह, तिथपर्यंत गता म्हणजे ती कीर्ती तिथपर्यंत पोचली आहे की अगदी अप्सरा सुद्धा, स्वर्गातल्या स्त्रिया सुद्धा, मग त्या अप्सरा असतील किंवा गायन इत्यादी करणाऱ्या ज्या स्त्रिया असतील त्याही, त्या सगळ्या त्याचं वर्णन करतात. इतकं ते सुगंधाचं वर्णन जे आहे किंवा त्याची जी कीर्ती आहे ती पसरलेली आहे. तुम्ही म्हणाल मग पसरणे हा जर विषय असेल तर सुगंध ठीक आहे, काही अंतरावर पसरतो, कीर्ती तर आणखीन लांब पसरते की नाही. मग कीर्तीचं वर्णन अधिकाने वापरलं. त्याचं वर्णन करताना, त्याचं विवेचन करताना आपल्याला हे समजून घ्यावं लागतं की सुगंध आणि शैत्य म्हणजे शीतलता ही प्रत्यक्ष अनुभवाचा विषय आहे, समोर असतानाचा विषय आहे. कीर्ती नंतर निर्माण होणार आहे. या गोष्टींचा अनुभव घेतल्यावर जी तयार होणार आहे ना ती कीर्ती, म्हणून तिला नंतर वापरलं. कीर्ती शब्द आपल्याला व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. आपण सामान्यतः अनेक शब्द समानार्थी म्हणून वापरतो, तसे नसतात. ते बारीक बारीक छटा असतात. आपण प्रसिद्धी आणि कीर्ती समानार्थी समजतो. शास्त्रकार नाही म्हणतात, शास्त्रकार म्हणतात असं नाहीये, प्रसिद्धी वेगळी, कीर्ती वेगळी, थोडाफार फरक असतो. छटा समजून घ्यायचा प्रयत्न करू. जी आपल्या समोर घडते, आपण समोर असताना होते, ती प्रसिद्धी. गुणांचाच गौरव आहे त्याच्यात, त्याचे प्रश्न नाही. पण गुणांचा गौरव जरी असला तरी समोर केलेला जो गुणांचा गौरव आहे ना ती प्रसिद्धी आहे. आणि तुम्ही समोर नसताना किंवा अगदी जगात सुद्धा नसताना जी तुमच्याबद्दलची गुणगौरवाची गोष्ट घडेल तिला कीर्ती म्हणतात. मागे होणारी गोष्ट ती कीर्ती. म्हणून दोन मधला फरक आहे. काय फरक आहे नेमका? प्रसिद्धी कदाचित स्वार्थातून असू शकते. मी समोरच्याचं जे कौतुक करतोय तो माझ्या समोर आहे, त्याच्याकडून मला काही मिळवायचं आहे म्हणून प्रसिद्धी असू शकते. प्रसिद्धी स्वतःच घडवून आणता येऊ शकते. म्हणजे स्वतःच्याच वाढदिवसाला पैसे देऊन स्वतःचेच फ्लेक्स लावणे ही प्रसिद्धी असू शकते. आपल्याच बातम्या पेपरमध्ये छापून आणणे ही प्रसिद्धी असू शकते. कीर्ती नाहीये, लक्षात घ्या. कीर्ती ती जी तुम्ही समोर नसताना तुमच्याबद्दल सर्वत्र पसरते. आणि मग किती बारकावेत लक्षात घ्या. संत साहित्यामध्ये शब्द आपल्यासमोर वापरले समर्थांनी. समर्थ म्हणतात तनू त्यागिता कीर्ती मागे उरावी. तनू म्हणजे शरीर सोडल्यानंतर आपल्या मागे आपली कीर्ती पसरलेली असली पाहिजे, कारण ती मागेच पसरणार आहे, समोर नाही. एकदा शरीर सोडल्यानंतर प्रसिद्धी नाही असू शकत, आता कीर्ती आहे. हे जे बारकावे ते समजून घ्या. तिथपर्यंत कीर्ती पोहोचली आहे. केव्हा कीर्ती निर्माण होते त्याचं उत्तर आहे जेव्हा जीवनानंतर निर्माण होणारी कीर्ती त्याच वेळी होऊ शकते जेव्हा जीवनात आपण इतरांच्या उपयोगी पडलेलो असू. मग आता तो हिशोब समजून घ्या. सुगंध अलौकिक दिलेला आहे, शीतलता अलौकिक दिलेली आहे, आणि म्हणून ते चंदन घासून संपलं जरी असेल ना तरी त्याची कीर्ती पसरलेली आहे. हा जो भाव आहे तो इथं आपल्याला समजून घ्यायचा आहे. मग इतकी अद्वितीय कीर्ती की ती स्वर्गातल्या स्त्रियांपर्यंत पोहोचली. कारण सुगंध इत्यादी गोष्टींचा आस्वाद प्राधान्याने स्त्रिया घेणार, शृंगाराचा विषय प्राधान्याने स्त्रियांचा. आणि म्हणून तिथे सुगंधाचा वर्णन करताना, कीर्तीचं वर्णन करताना तिथल्या असणाऱ्या स्वर्गातल्या स्त्रियांचं वर्णन केलं. त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे, त्या सुद्धा चंदनाची अपेक्षा करतात असा त्यातला अर्थ. पण आणि एक पण इतका अजब शब्द आहे की आधी सगळ्या याद्या जरी दिल्या आणि त्यानंतर जर पण म्हटलं ना तर आधीच्या सगळ्या मोडकळीत निघतात, मागे पडतात. तो शब्द नेमका वापरतायत किंतु तद एकम श्रुं. पण हे सगळं जरी असलं ना तरी एक गोष्ट ऐक. चंदना,
पंचायत आहे तुझ्यामध्ये, बाकी सगळं चांगलं आहे, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. एक अडचण आहे. कोणती? आपल्या समोर सांगतात सर्वान एव गुणान इयम. हे जे सगळे गुण तुझ्या ठिकाणी आहेत ना, 3 सांगितले वरती. पहिल्यांदा तुझी सुगंधाची रचना सांगितली, मग शीतलता सांगितली, मग कीर्ती सांगितली, आणि 3 म्हटल्यानंतर बहुवचन म्हणून सर्वान. हे जे सगळे गुण आहेत, आणखीनही जे काय असतील तुझ्या ठिकाणचे, ते सगळे गुण एकत्र कर. पण त्या गुणांकडे पाहताना लक्षात घे, हे सगळे गुणान इयम निगीरती. निगीरती शब्दाचा अर्थ आहे आक्रमण करणे, त्याच्या आक्रंदित करणे, त्याला आपल्या ताब्यात घेणे, झाकून टाकणे, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे अर्थ. या सगळ्या गुणांना झाकाळून टाकणारी एक गोष्ट आहे, या सगळ्या गुणांवर आक्रमण करणारी एक गोष्ट आहे, या सगळ्या गुणांचं महत्व नष्ट करणारी एक गोष्ट आहे. कोणती? श्रीखंड. श्रीखंड शब्दाचा अर्थ चंदन. संस्कृतमध्ये चंदनाला श्रीखंड म्हणतात. ते सुंदरान. हे सगळे गुण सुंदर आहेत, पण या सगळ्या गुणांना, या सगळ्या सुंदर गुणांना नष्ट करणारी एक गोष्ट आहे. कोणती? उज्झंती. त्याग करणारी, फेकणारी. काय? खलू कोटरीषु गरल ज्वाला द्विजिव्हावली. गरल शब्दाचा अर्थ विष. विष फेकणारी, विषाचा फुतकार टाकणारी, अशी जी तुझ्या कोटरामध्ये म्हणजे ढोलीमध्ये, तुझ्या आतमध्ये, तुझ्या झाडाच्या जवळ जी द्विजिव्हावली आहे ना, ती अत्यंत भयानक आहे. द्विजिव्ह शब्द वापरला. मयुरान्योक्तीमध्ये आपण सर्पाकरता 2 शब्द पाहिले होते. सरपटच जातो म्हणून सर्प त्याला शब्द वापरला. सरसळ करत समोर जातो म्हणून सर्प शब्द वापरला. गुंडाळून ठेवतो, वेढून घेतो म्हणून त्याला व्याल शब्द वापरला होता. आता द्विजिव्ह शब्द वापरला. सर्पाकरता वेगळा शब्द, त्याला 2 जिभा आहेत. जिभा 2 नाहीये, जीभ एकच आहे, पण समोर 2 भागामध्ये अशी फाकलेली असते, आणि म्हणून त्याला द्विजिव्ह म्हणण्याची पद्धत आहे. ती द्विजिव्ह आवली म्हणजे रांगच्या रांग तुझ्या जवळ आहे. ती रांग जी तुला गुंडाळून बसली आहे ना, ती सर्पाची रांग या वरच्या सगळ्या गुणांना नष्ट करते. का? कारण तुझ्याजवळ येतच येत नाही. त्या सर्पांच्या भीतीने जर आम्ही तुझ्याजवळ पोहोचूच शकत नसू, तर तुझ्या गुणांचा उपयोग काय? लक्षात घ्या, हे सगळे सुभाषित जे आहेत ना, ते कुठल्या तरी राजाच्या सामान्यतः किंवा धनसंपन्न असणाऱ्या व्यक्तीच्या दरबारात अनेकदा केलेले असतात. तिथं केलेलं वर्णन असतं, त्या राजाचं केलेलं कौतुक असतं, किंवा त्याच्याकडून धनप्राप्ती व्हावी यासाठी तिथे सादर केलेली आपली विद्वत्ता असते. त्या विद्वत्तेचा विचार करताना या अन्योक्तीच्या निमित्ताने जणू काही त्या राजाला तो आलेला कवी सांगतोय. काय मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. काय सांगतोय तो? म्हणतो, अरे तुझ्याजवळ अनेक गुण आहेत, तुझ्याजवळ यावं वाटतं प्रत्येकाला, पण जमतच नाही. का? आजूबाजूला जे सर्प पसरलेत ना, ते यूज देत नाही. आता पहा किती मजेदार अर्थ लक्षात येतो आपल्याला, की एखाद्या संपन्न व्यक्तीच्या जवळ किंवा एखाद्या राजाच्या जवळ जे आजूबाजूला पसरलेले लोक असतात, त्याच्या सोबतचे असणारे, तेच जास्तीत जास्त लोकांना त्रासदायक ठरतात. ते लोकांना यूज देत नाही. राजा कमालीचा गुण संपन्न आहे, पण त्याच्यापर्यंत येत नाही. मधले मंत्री असतील, मधले पहारेकरी असतील, तेच अडवतात, ते यूज देत नाहीत. आणि मग ते येऊनच नाही पोहोचला तर राजाच्या गुणाचा उपयोग होणार कधी? जणू काही तो कवी सांगतोय, अरे तुला हे जे वेढून असलेली तुझी चांडाळ चौकडी आहे ना, तू उदंड चांगला आहे, पण तुला वेढून असलेले हे सगळे लोक अत्यंत भीषण आहेत. अरे हे आम्हाला तुझ्यापर्यंत पोहोचूच देत नाहीत. ही जी रचना आहे, ही जी आपली खंत आहे, ती जणू काही कवीने या निमित्ताने राजाच्या समोर ठेवली आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, आपल्याजवळ असणारे गुण, पण आपल्याजवळ असणाऱ्या बाकीच्या व्यक्तिमत्वांमुळे, बाकीच्या अवगुणांमुळे जर तो माणूस आपल्यापर्यंत येतच नसेल, तर त्या गुणांचा उपयोग काय? एखादा माणूस प्रचंड विद्वान असतो, अद्वितीय कलाकार असतो, पण संतापी असतो. केव्हा काय बोलेल आणि केव्हा अंगावर येईल हे जर सांगता येत नसेल, तर तो संताप तुमच्या आधीच्या सगळ्या गुणांना, केवळ बाहेरच्याच व्यक्तींचा विषय नाही, आपल्याच आतमधला विचार करा. तुम्ही जर संतापी असाल तर तुमचे सगळे गुण मागे पडतात, आणि तो संतापच लोकांच्या लक्षात राहतो. तो संताप तुमच्या गुणांच्या जवळ इतरांना येऊच देत नाही. तशी रचना असेल ना, तर चंदन सुद्धा निरर्थक ठरतं. चंदनासारखा अद्वितीय, सुगंधी, शीतलता देणारा, कीर्ती संपन्न माणूस सुद्धा चुकीच्या संगतीने, चुकीच्या अवगुणांच्या संगतीने निरुपयोगी ठरतो. हे आपल्याला सुभाषितकार सांगतायत. पुढची एखादी अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.